सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी. जानेवारी 2026 पासून सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार थेट वाढणार. महत्त्वाची बातमी अशी की केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी नव्या वर्षाची सुरुवात ही आनंद देणारी ठरणार आहे. कारणही तसंच आहे, कारण महागाई भत्ता म्हणजे डीए आणि डीआर मध्ये 2% वाढ होऊ शकते. सध्या असलेला 58% डीए थेट 60% पर्यंत जाणार आहे. म्हणजे लाखो कर्मचाऱ्यांच्या पगारात थेट वाढच की. कारण नुकतेच लेबर ब्युरो इंडियाने डिसेंबर 2025 चा AICPI-IW डेटा हा जाहीर केला आहे. निर्देशांक 148.2 वर स्थिर राहिला असून 12 महिन्याची सरासरी ही 145.54 इतकी आहे. सरकारच्या अधिकृत सूत्रानुसार डीए सुमारे 60.33% इतका येतो. मात्र पूर्णांक धरल्यामुळे 60% डीए हा जवळपास निश्चित मानला जात आहे. याचा सॅलरीवर नेमका काय परिणाम होणार किंवा तुमचा पगार हा कितीने वाढणार ते आपण या उदाहरणाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. समजा एखाद्या कर्मचाऱ्यांचा मूळ पगार हा 20,000 असेल तर त्याला 400 रुपये वाढ ही मिळणार आहे. तसंच मूळ पगार हा 50,000 असेल तर त्याला 1,000 रुपये वाढ ही मिळणार आहे. जर मूळ पगार 1,00,000 असेल तर 2,000 रुपये वाढ ही मिळणार आहे. हा लाभ पेन्शन धारकाच्या डीआर ला देखील लागू असणार आहे. तसंच 8व्या वेतन आयोगाबद्दल बोलायचं झालं तर 8वा वेतन आयोग 1 जानेवारी 2026 पासून प्रभावी मानला जात असला तरी तो प्रत्यक्ष लागू होण्यासाठी वेळ लागणार आहे. तोपर्यंत 7व्या वेतन आयोगानुसारच डीए किंवा डीआर वाढीचा फायदा हा कर्मचाऱ्यांना मिळत राहणार. कर्मचाऱ्यांना सरकार वर्षातून 2दा जानेवारी आणि जुलैमध्ये डीए हे जाहीर करतो. यावेळी अधिकृत घोषणा ही मार्च 2026 म्हणजेच होळीपूर्वी होण्याची शक्यता आहे. महागाई भत्ता वाढत असताना ही 2% वाढ लहान वाटत असली तरी लाखो कर्मचाऱ्यांसाठी ही वाढ मोठा आर्थिक दिलासा देणारी आहे. तुम्हाला काय वाटतं? 2% डीए वाढ ही महागाईच्या दृष्टीने पुरेशी आहे का? तुमचं मत काय हे कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ इतर सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत शेअर पण करा.